श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. पहा, ज्या व्यक्तीला आपण जीव लावला, ज्या व्यक्तीसाठी आपण सर्वस्व अर्पण केलं, तीच व्यक्ती आज आपली शत्रू बनत चाललेली आहे. भलेही ती प्रेमाची असो, नात्याची असो, गोत्याची असो किंवा आपल्या कामधंद्यातील असो. ज्या व्यक्तीला आपण सर्व काही आपल्या मनातील सांगितलं, जे आपल्याकडे आहे ते सर्व काही त्या व्यक्तीला दिलं, त्या व्यक्तीसाठी आपण रात्रीचा दिवस केला आणि आज तीच व्यक्ती आपल्या शत्रुत्वात चाललेली आहे किंवा तीच व्यक्ती आपली शत्रू बनत चाललेली आहे. त्या व्यक्तीला आपलं सुख पाहवतच नाही. आपण पुढं जातोय हे त्या व्यक्तीला पचतच नाही. आपण पुढे चाललेलो आहोत, ती व्यक्ती आपली निंदा नालस्ती करत आहे, ती व्यक्ती आपल्याला अपमानित करत आहे, पदोपदी ती आपल्याला कसं मागं खेचता येईल याचेच प्रयत्न करत आहे. बहुतेक वेळा तर असं होतं की अचानकपणे आपल्याला असं वाटतं, अरे कालपर्यंत माझं खूप सुंदर चालू होतं, आज मला अचानक काय झालं. सर्वात मोठी जी बाधा आहे ती आहे शत्रुपीडा. आणि शत्रुपीडा ही पटकन कळत नाही. आपण म्हणतो हा माझा, तो माझा, तो माझा, पण आपलं असं कोणीच नसतं. आपण सर्वांवरती डोळे झाकून विश्वास ठेवतो, पण हे कलियुग आहे हो. जिकडं घुगऱ्या तिकडं उदं उदं करणारं हे युग आहे. जिकडं पैसा असतो तिकडंच लोकांचा कल असतो. भलेही तुमच्याकडे कितीही सौंदर्य असू द्या, तुमच्याकडे कितीही नॉलेज असू द्या किंवा तुम्ही कितीही काम करू द्या, नाही, तुमच्याकडं पैसा असणं तितकंच गरजेचं आहे. कारण आता आपण पहिलं असं म्हणायचं, पहा आत्ता जाऊ द्या, पण पहिलं आपण असं म्हणायचं की फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. म्हणजे पहिलं आपलं जे इम्प्रेशन पडतं, पहिली आपली जी छाप पडते, त्यावरतीच आपलं पूर्णपणे आयुष्य जरी म्हटलं तरी तरुण जायचं. परंतु आता असं नाही. आता जसं युग आहे, जशी हवा आहे, तसं माणसाला बदलावं लागतं. जसं जिकडनं वारं येते तिकडच्या दिशेने माणसाला बोलावं लागतं. हे का बरं? कारण समाजामध्ये हेच चालू आहे. समाजाला कुणालाच कुणाची प्रगती देखवत नाही. अगदी मग तो घरातील असो, दारातील असो किंवा कोणीही असो. एक वेळ बाहेरचा शत्रू परवडतो असं आपण बऱ्याच वेळा म्हणतो. त्याला पटकन आपल्याला उलट उत्तर किंवा काहीतरी हे करता येतो, पर्याय करता येतो. पण घरातला शत्रू हा परवडत नाही. त्याचं कारण असं की घरातला शत्रू हा पटकन लक्षातही येत नाही, कारण आपण त्याच्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवलेला असतो. म्हणून तो पटकन आपण विश्वासही ठेवत नाही. आपल्याला कोणी जरी म्हटलं की बाबा रे, तुझ्याच भावाने, तुझ्याच बहिणीने, तुझ्याच बायकोने, तुझ्याच नवऱ्याने, तुझ्याच सासूने, सासऱ्याने तुला हे केलं आहे, आपण म्हणतो हे ते माझे आहेत. असं कधीच होऊ शकत नाही, तू खोटं बोलतोय, आपण सरळ सरळ असं म्हणतो. पण आपण पटकन विश्वास ठेवत नाही. बाहेरच्या शत्रूवर आपण, बाहेरच्या व्यक्तीने एखाद्याने सांगितलं की बाबा रे, तुझा हा कलिग, तुझा हा बॉस किंवा तुझा हा मित्र तुझ्या बाबतीत असं असं करतोय, तर आपण लगेच म्हणतो हो असं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की म्हणून आपण म्हणतो की बाहेरचा शत्रू परवडतो, घरातला परवडत नाही. कारण घरातील शत्रू पटकन कळत नाही. परंतु ही शत्रुपीडा जर संपवायची असेल तर त्यासाठी आज मी तुम्हाला रामबाण असा उपाय सांगणार आहे. मग तो शत्रू घरातील असो, दारातील असो किंवा कोणताही शत्रू असो, पण त्या शत्रूचं नाव तुम्हाला माहिती असणं या उपायासाठी खूप गरजेचं आहे. उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे निश्चितच संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. तर हा जो उपाय आहे यासाठी साहित्य काय लागणार आहे ते सर्वप्रथम सांगते. हा उपाय तुम्हाला शनिवारच्या दिवशीच करायचा आहे. दिवसभरामध्ये सकाळपासून ते रात्रीपर्यंत तुम्ही रात्रीच्या 12च्या आतमध्ये कधीही हा उपाय जरी केला तरीही चालेल, काही हरकत नाही. उपायासाठी साहित्य लागणार आहे तुम्हाला एक पिंपळाचं पान. कोळसा जर भेटला तर अतिशय उत्तम. कोळसा नाही भेटला तर काळ्या रंगाचा, काळ्या शाईचा पेन जरी घेतला तरीही चालेल, काही हरकत नाही. आणि पिवळी मोहरी, जी पूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये सहजरित्या मिळते. नाहीच भेटली तर आपल्या स्वामी केंद्रामध्येही भेटते किंवा ऑनलाईन सुद्धा आपल्याला सहजरित्या मिळून जाते. आता पिवळी मोहरी का घ्यायची, तर पिवळी मोहरी ही तांत्रिक मांत्रिक जे काही विद्या आहे किंवा जे काही आपण तोडगी करतो, सेवा करतो, त्यामध्ये तिला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. शत्रुपीडा असो किंवा कोणतीही नजरबाधा असो, कोणताही दोष असो, ते दूर करण्यासाठी
पिवळी मोहरी खूप महत्त्वाची आहे म्हणून पिवळी मोहरी. आणि भीमसेनी कापूर. भीमसेनी कापूर सुद्धा निगेटिव्हिटी खूप पटकन दूर करतो. कोणतीही पीडा असो ती सुद्धा खूप पटकन दूर करतो, म्हणून भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. भीमसेनी कापूर नाहीच भेटला, ताई खूप शोधलं नाहीच भेटला असं तर होत नाही. भीमसेनी कापूर शक्यतो भेटतोच, पण तरीही नाहीच भेटला आणि उपाय करणं खूप गरजेचं आहे ताई. तर तुम्ही जो तुमच्याकडे कापूर तुम्हाला अवेलेबल होईल तो जरी घेतला तरीही चालेल. एवढं साहित्य घ्यायचं आहे. हे सगळं साहित्य घेऊन तुम्हाला एका शांत ठिकाणी बसायचं आहे. हा उपाय तुम्ही करताय हे कुणालाही समजलं नाही पाहिजे. गुप्त उपाय आहे, गुप्तपणेच करायचा आहे. घरातील लहान मुलं असो, मोठं असो, म्हातारी आजी आजोबा असो, कुणालाही समजलं नाही पाहिजे. अगदी तुमचा नवरा असो, बायको, कुणाला समजलं नाही पाहिजे की तुम्ही उपाय करताय. किंवा उपाय करताना जर कोणी तुम्हाला जर विचारलं, बाबा रे तू काय करते, कशासाठी उपाय करते, तर तेथेच तो उपाय सोडून द्या. उपाय तो पूर्ण होणार नाही, त्याचा फळ तुम्हाला भेटणार नाही. कारण सुरुवातीला सांगितलं की उपाय हा गुप्त उपाय आहे. गुप्त उपाय हे एकदम शांततेत आणि शांतपणे कुणालाही न सांगता करायचे असतात. म्हणून ज्यावेळेस एकदम शांतता असते, कोणीही विचारायला येणार नाही, अशा ठिकाणीच बसा. हे सगळं साहित्य घ्यायचं. हे सगळं साहित्य घेऊन तुम्हाला तुमच्या घरात जिथे शांतता आहे त्या ठिकाणी बसायचं. तेथे बसलात की सर्वप्रथम हातपाय स्वच्छ धुवायचे, बसायला आसन घ्यायचं. पण साहित्य घेऊन तुम्हाला तुमच्या घरातच हा उपाय करायचा आहे. हा उपाय गुप्त स्वरूपाचा आहे, म्हणून तुम्हाला कोणीही विचारायला येणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला उपाय करायला बसायचा आहे. ज्यावेळेस पूर्ण शांतता असेल, ज्यावेळेस सगळे झोपलेले असतील किंवा ज्यावेळेस तुम्हाला कोणीही विचारायला येणार नाही अशा वेळेस करा. भले तुम्ही रात्री सगळे झोपलेले आहेत मग उपाय केला तरी चालेल, किंवा सकाळ सगळे झोपलेले आहेत त्यावेळेस जरी उपाय केला तरी चालेल. परंतु उपाय करत असताना जर कोणी तुम्हाला विचारायला आलं की बाबा रे तू काय करत आहे, उपाय कशासाठी करत आहे, तर त्यावेळेसच समजून जा या उपायाची अनुभूती तुम्हाला येणार नाही, या उपायाचं फळ तुम्हाला भेटणार नाही. कारण हा उपाय गुपित स्वरूपाचा आहे. हा शांततेत आणि गुपचूपपणे हा उपाय करायचा आहे. जेथे तुम्हाला कोणीतरी विचारायला येणार किंवा तुमचा उपाय तुम्ही उपाय करते इतरांना समजणार, त्यावेळेसच तुम्हाला त्या उपायाची अनुभूती येणार नाही, हे समजून जा. त्यावेळेस तुम्हाला काय करायचं त्यावरती पर्याय. तर त्यावरती एक पर्याय असा की तो शनिवार सोडून द्यायचा, त्याच्या पुढच्या शनिवारी गुपितपणे तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता ज्यावेळेस पिंपळाच्या झाडाचं पान आणायला जाणार आहात त्यावेळेस जर खाली एखादं पिंपळाच्या झाडाचं पान जर भेटलं तर तेच घेऊन या. नाही भेटलं तर पिंपळाच्या झाडाची सर्वप्रथम क्षमा मागा. पिंपळाच्या झाडाला प्रार्थना करा की हे पिंपळ वृक्षा, मला तुझं एक पानाची आवश्यकता आहे आणि मला तुझं एक पान मी तोडून घेत आहे, त्यासाठी मला क्षमा करावी. आणि मी ज्या काही उपायासाठी किंवा तोडग्यासाठी हे पान नेत आहे, सेवेसाठी हे पान नेत आहे, ती सेवा माझी पूर्ण व्हावी, त्याचं फळ मला भेटावं, अशी प्रार्थना करून तुम्हाला एक पान तोडून न्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक प्लेट घ्या. प्लेटमध्ये हे जे नेलेलं पान आहे ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्या, व्यवस्थित असं कोरडं करून घ्या. आणि त्या पानावरती जो व्यक्ती तुम्हाला त्रास देत आहे, जो व्यक्ती तुमचा शत्रू बनत चाललेला आहे, त्या व्यक्तीचं तुम्हाला नाव लिहायचं आहे. त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे. नाव लिहून झालं की ते पान पुन्हा एखाद्या कोरड्या प्लेटमध्ये ठेवा, किंवा जे धूप जाळायचं भांडं आहे त्यामध्ये ठेवा, किंवा एखादं लोखंडी भांडं वगैरे घ्या त्यामध्ये ठेवा. त्यावरती तुम्हाला पिवळी मोहरी चिमूटभर घ्यायची आहे. चिमूटभर पिवळी मोहरी ठेवायची आहे. त्यानंतर भीमसेनी कापराची एक वडी जी आहे ती वडी ठेवायची आहे. हे ठेवल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक मंत्र सांगते, या मंत्राचं पठण करायचं आणि हा जो कापूर आहे प्रज्वलित करायचा. मंत्र खूप महत्त्वाचा आहे. मंत्र व्यवस्थित ऐका. मंत्रामध्ये खूप अशी ताकदही आहे, म्हणून तुम्हाला हा मंत्र व्यवस्थितरित्या म्हणायचा आहे. मंत्रातील एक अक्षर खूप 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 महत्त्वाचं आहे, म्हणून मंत्र व्यवस्थित ऐका. ओम ह्रीम श्रीम, ओम ह्रीम श्रीम प्रथमेश शत्रुपीडाय स्वाहा. ओम ह्रीम श्रीम प्रथमेश सर्व शत्रुपीडाय स्वाहा. ओम ह्रीम श्रीम कल्पना सर्व शत्रुपीडाय स्वाहा. ओम ह्रीम श्रीम कल्पना सर्व शत्रुपीडाय स्वाहा. ओम ह्रीम श्रीम देवश्री सर्व पीडाय स्वाहा. या पद्धतीने जेथे जेथे मी कल्पना, देवश्री किंवा प्रथमेश नाव घेतलं तेथे तुम्ही त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं, ज्या व्यक्तीपासून तुम्हाला त्रास आहे, जो व्यक्ती तुमचा शत्रू बनत चाललेला आहे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे. एका वेळेस एकाच व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता.
आता किती वेळा हा मंत्र म्हणायचा? तर हा जो मंत्र आहे हा मंत्र तुम्हाला 21 वेळा म्हणायचा आहे. 21 वेळा, जास्तीत जास्त तुम्ही कितीही वेळा जरी म्हटलात तरी चालेल. मग कमीत कमी 21 वेळा तुम्हाला या मंत्राचं पठण करायचं आहे. या मंत्राचं पठण 21 वेळा करत असताना ती जी अग्नी आहे ती विझू द्यायची नाही. कंटिन्यू त्यावरती एक एक कापराची वडी तुम्हाला टाकत राहायची आहे. आता हा उपाय किती दिवस करायचा? तर तुम्हाला महिन्यातील 4 शनिवार हा उपाय करायचा आहे. ज्यावेळेस तुम्हाला पिरियड येईल, ज्यावेळेस तुम्हाला सुतक येईल किंवा विटाळ येईल, तो शनिवार स्किप करायचा. त्याच्या पुढच्या शनिवारी तुम्ही हा उपाय कंटिन्यू करू शकता. हा उपाय केल्याच्या नंतर ना तुम्हाला मी खोटं सांगत नाही, अगदी 24 तासांमध्ये, काही सेकंदामध्ये सुद्धा तुम्हाला अनुभूती येईल की जो व्यक्ती तुमचं वाईट चितत होता, जो व्यक्ती तुमचा शत्रू बनत चाललेला होता, ज्या व्यक्तीला तुमची प्रगती पाहवत नव्हती, तो स्वतः तुमच्यासमोर नाक रगडेल, तो तुमच्या इशाऱ्यावरती नाचेल, स्वतः येऊन तुमची माफी मागेल. इतका छान, इतका थरारक आणि इतका अनुभवसिद्ध हा उपाय आहे. आणि पुन्हा एकदा सांगते, हा उपाय गुपित स्वरूपाचा आहे, म्हणून उपाय करताना कुणालाही समजणार नाही याची मात्र काळजी घ्या. आता हे सर्व झाल्याच्या नंतर ना ते ज्यावेळेस ते राख होईल पूर्ण, किंवा पिंपळाचं पान शक्यतो पूर्ण हिरवा असेल तर पूर्ण जळणारही नाही, थोडंफार राहणार तसंच जळायचं, काही हरकत नाही. ते पूर्ण शांत झाल्याच्यानंतर, थंड झाल्याच्या नंतर ना ती प्लेट किंवा ज्यामध्ये तुम्ही ते काही जाळलेलं आहे ते सर्व घ्यायचं, तुमच्या घराच्या बाहेर जायचं आणि दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं, किंवा ती व्यक्ती ज्याच बाजूला राहते त्या बाजूला तोंड करून उभं राहायचं. आणि ही जी राख आहे ही राख त्याच दिशेला एखादं मोठं झाड असेल तर त्या झाडाच्या खाली एक खड्डा करायचा आणि त्या खड्ड्यामध्ये ही राख पूर्ण गाडून टाकायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला उपाय करायचा आहे. 4 शनिवार करणार आहात तर 4ही शनिवारी याच पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. उपाय खरंच खूप छान आहे आणि खूप लवकर अनुभूती देणारा आहे. एक सांगायचं विशेष म्हणजे असं की पहा, आपण उपाय करतो, सेवा करतो किंवा तोडगे करतो, हे यासाठी करतो की आपण जे काही काम करत आहोत, जे काही नोकरी धंदा उद्योग पाणी करत आहोत त्यामध्ये आपल्याला यश यावं, त्यामध्ये आपल्याला जे काही समस्या अडचणी येत आहे त्यातून आपल्याला मार्ग भेटावेत, आपल्या रस्त्यातील काटे दूर व्हावेत आणि आपल्या कर्माबरोबर आपल्याला नशिबाचीही साथ भेटावी आणि आपल्या आयुष्यातील जे काही संकट आहेत ती दूर व्हावेत. असं नाही की फक्त उपाय करतोय, सेवा करतोय, मग कामधंदा करायची गरज नाही. असेल हरित देईल खाटल्यावरी असं म्हणून जमत नाही. हर ही तेच म्हणतो, तो कर्म कर, मी तुला साथ द्यायला बसलेलो आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आपल्याला कामधंदाही आपल्याला करायचा आहे, अगदी रात्रीचा दिवस करून कामधंदा करायचा आहे, कामाचं स्पीड आपल्याला वाढवायचं आहे. त्यावेळेस आपल्याला स्वामी फळ देणार आहे. आणि हे पहा, एखादी आपण चांगली गोष्ट करतोय, आपली प्रगती होते, तर निश्चित आपले शत्रूही तितकेच बनणार. त्या शत्रूंपासून सुटका होण्यासाठी आपल्याला छोटे मोठे उपाय करायचे असतात. निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, जे स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.